नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे आले का? काही शेतकऱ्यांच्या खात्यात हजारो रुपये जमा झाले, पण अजूनही अनेक शेतकरी हे वाट बघत आहेत। नेमकं याचं कारण काय? सरकारकडून अडथळा आहे का? विमा हा कंपनीकडून काही अडथळा आहे का? आज या सर्व विषयावरती आपण अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये सहज आणि एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। 2025चा पीक विमा काहींना मिळाला आणि काहींना मिळाला नाही, आणि अजून ज्यांना हे पैसे आलेले नाहीत त्यांनी नेमकं आता काय करायचं, हे सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवट तुम्हाला मी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की जी अनेक शेतकऱ्यांना ही माहीतच नाही। तर मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टी, पावसाचा खंड, गारपीट आणि रोगराईंमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं। त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारख्या असंख्य पिकांना चांगल्या मोठ्या प्रमाणात फटका हा बसलाय। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना ही पीक विम्याची अपेक्षाही त्यांनी ठेवलेली होती। काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा देखील झाले, पण अनेक गावांमध्ये अजून हे पैसे अवेटेड कॅल्क्युलेशन किंवा प्रोसेसिंगमध्ये असा स्टेटस हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिसत आहे। आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न, काहींना पैसे आले आणि काहींना नाही, हे का? तर याचं पहिलं कारण म्हणजे नवीन नियम 2025 पासून राज्यात सुधारित पीक विमा योजना ही लागू करण्यात आली। यापूर्वी नुकसान प्रकल्पावर भरपाई ही मिळायची, पण आता नियम हे बदलले गेलेले आहेत। पूर्वी काय होतं, तर कमी पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, काढणीनंतर नुकसान झालं तर वेगवेगळ्या ट्रिगरमध्ये शेतकऱ्यांना हे पैसे मिळत होते। पण आता मुख्य भर हा पीक कापणी प्रयोग यावर या ठिकाणी दिला जात आहे। म्हणजे नेमकं काय, तर सरकार आणि कृषी विभाग काही ठिकाणी प्लॉट निवडतात जिथे उत्पादन किती आलं याचा अंदाज घेतला जातो। जर त्या भागात उत्पादन ठराविक टक्क्यांपेक्षा जर जास्त घट दिसली तरच विमा हा त्या ठिकाणी मंजूर होतो। यामुळे काही गावांना हा विमा मिळाला, पण शेजारच्या गावांना हा विमा मिळालेला नाही। यामागचं महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे 30% नुकसान नियम। तर बघा, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं वैयक्तिक नुकसान हे मोठं झालं, पण संपूर्ण मंडळ किंवा सर्कलचा सरासरी डेटा हा कमी नुकसान दाखवत असेल तर विमा हा तुमचा अडकतो। म्हणजे एका शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालं तरी त्या भागाचा ॲव्हरेज जर ठीक असेल तरच विमा हा मिळत नाही। तर यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रकारची नाराजी ही आहे। तर यामागचं तिसरं कारण म्हणजे डेटा आणि कागदपत्रांमधील चुका। तर अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक नाही, बँक खाते अपडेट नाही, 7/12 मिसमॅच आहे, पीक पेरणी नोंदणी चुकीची आहे, किंवा त्यांच्याकडे फार्मर ID चा प्रॉब्लेम आहे। या अशा प्रॉब्लेममुळे हे पैसे होल्ड झाले आहेत। काहींना मेसेज आलेत, पण काहींना आलेले नाहीत। तर काहींचे अर्ज हे ॲक्सेप्टेड असूनही त्यांना हे पैसे मिळालेले नाहीत। आता यामधील चौथं कारण आहे का, तर पीक विमा कंपनीकडून कॅल्क्युलेशन हे बाकी आहे। म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये अजून पीक कापणीची अंतिम अहवाल हा अपलोड झालेला नाही, त्यामुळे विमा रक्कम ही निश्चित झालेली नाही, आणि याच कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पोर्टलवर अजूनही त्यांना प्रोसेसिंग हा एरर दाखवत आहे। आता महत्त्वाचा आणि मुख्य प्रश्न म्हणजे ज्यांना अजून हे पैसे आलेले नाहीत त्यांनी नेमकं करावं काय? तर सर्वात आधी आपल्या बँक खात्याची पडताळणी करा, आधार लिंक आहे का ते तपासा, पीक विमा अर्जाचा नंबर जवळ ठेवा, आणि CSC सेंटर किंवा कृषी कार्यालयात जाऊन तेथे स्टेटस तपासा, किंवा PMFBY या पोर्टलवर तुमचा अर्ज तपासा। आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुमच्या भागात इतरांना पैसे आले आणि तुम्हाला आले नाही तर तक्रार नोंदवा। मित्रांनो, अनेक शेतकरी म्हणत आहेत की पैसे हे मिळालेच नाहीत म्हणून पुढच्या वर्षी विमा हा भरणार नाही, पण लक्षात ठेवा, नैसर्गिक संकटात हाच एक मोठ्या प्रकारचा आधार हा असतो। फक्त नियम समजून घेणे आणि योग्य माहिती वेळेत मिळणे हे खूप गरजेचं आहे। आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यात विम्याचे पैसे हे आले का, आणि किती रुपये आले, आणि अजून वेटिंग आहे का? जर तुमचा जिल्हा पण नक्की लिहा, जेणेकरून तुम्हाला इतर शेतकऱ्यांना ही माहिती मिळेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल
आणि शेतीविषयक नवीन पीक विमा अनुदान सरकारी योजना यांची खरी आणि व्यवस्थित माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.